कुठली भाजीची थैली तिथंच ठेवली? सुमेध माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे झाले. गाईज बघा आमच्या बोलण्याच्या नादामध्ये ना बाजाराची पिशवीच आम्ही डायरेक्ट इथं ठेवली. वा 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 वा. व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता वाजले 6:15 आणि ना आता वेळ झालेली की मी ना थोडंसं बाजारामध्ये जातो. आपल्या एरियामध्ये ना दर आठवड्याला ना आठवडी बाजार भरतो. तर आपल्या एरियामध्ये ना एक्झॅक्ट दर आठवड्याला प्रमाणे ना सोमवारी सुद्धा आज बाजार आहे. तर आपण ना आता थोडक्यात तिथं जाऊन मी थोडंसं बाजार घेऊन येणार. कसं मी बहिणीलाच घेऊन जाणार होतो सोबत, पण काय झालं ना आपली बहीण ना थोड्याशा कामामध्ये बिझी असल्यामुळे ना मला आणि माझ्या भावाला सोबत जावं लागतंय. तर व्हिडिओ ना एंडपर्यंत नक्की बघा. तर आता मी डायरेक्ट जातोय बाजारामध्ये. तर बघूयात आम्हाला काय काय घेणं होतं. ही कसली भाजी? शेपू आहे ना? कसली मेथी? मेथी आंबट चुका. हा आंबट चुका. हा ही कसली? आंबट चुका ना? चवळी. ही कितीला? गाईस बघा मेथीचे रेट ना 60 आणि 70 रुपये प्राइस झालेली. पालक पण भेटतच नाहीये. बघू आता जे भाजी आहे ना ते आपण घेऊन जाऊया. कोथिंबीर घ्यायची ना? ठीक आहे, एक कोथिंबीर द्या. मेथी आणतच नाहीत ना मग? मेथी आता सध्या जागेवर 45-50 आहे. एकाची कशी 60-70 ला. बरोबर 60-70. एक द्या आंबट चुका. कोथिंबीर आहे. आंबट चुका कोथिंबीर. कसं आहे पालेभाज्यांना ना बाजाराशिवाय काहीच पर्याय नाही. काय चांगलं व्हिडिओ काढलेला. नवीन चॅनल स्टार्ट केलंय. उलट भारी आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू. आमचं बारामतीचा बघ कसं फॉर्म लागला. हा ना येईल हा पण येईल. पांडू वाघमारे मध्ये युट्यूब चॅनल पांडुरंग वाघमारे कॉमेडियन. हा बरोबर नाव आहे. बरोबर. हा का? युट्यूब वरती सर्च करा. तुम्हीच करा आपल्यासाठी. ठीक आहे. आता एवढं सगळं पालेभाज्या जातील ना? तसे तुमचा आशीर्वाद असला का जाणार नाही. अगर कस्टमरचा तुमचा युट्यूबचा का जाणार? आमचाच का लागला आमचा. त्यांना आपलं चॅनल सर्च करून देतो मी आता. टाकलाय कसा? काय युट्यूबला व्हिडिओ सोडलाय कसा बघतो ना घरी. हा बरोबर. आमच्या हजे काढा वांगे फिंगीला येतो जरा. आपल्या युट्यूबला व्हिडिओ सोडायचा आहे. यावाच लागते भाजीने. हे चॅनल आहे, सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. ओके. तर गाईज त्यांनी आपलं चॅनल विचारत होते, त्यांना आपण आता सबस्क्राईब करून दिलेले. आता आपण जाऊयात दुसऱ्या स्टॉपवरती. ठीक आहे चला दादा. झालं पेमेंट केला. थँक्यू. चला झालं ना? कांदे घेतले 5 किलो. काय घेतलं? 1 किलो कांदे. 5 किलो कांदे कसे होते? 110 रुपये किलो. 110 मध्ये 5 किलो. टमाटे 30 ला 1 किलो. टमाटे 30 ला 1 किलो. ठीक आहे चांगले. आता बघू यांच्याकडे आपल्याला काय भेटतं. वांगे कसे आहेत? वांगे 30 ला पाव. 50 30 ला पाव. 50 ला अर्धा किलो. टमाटर तर चांगले आहेत रे, मस्त होते टमाटे. नाही आहे का? ठीक आहे. भेंडी 30 ला पाव. आपण पहिले बाजारात येत होतो स्वस्त भेटेल, पण आता त्यांचे पण एवढे रेट वाढलेत ना सध्या. पालेभाजी तर विचारूच नका. यांनी आणली पण नाहीये. जेवढी आहे ना ती पण एकदम महाग सांगितलेली आहे. हा ते पावसामुळे कसं झालंय यांना पण प्राइस वाढली, त्यामुळे त्यांनी आणलं पण नाहीये. आता आपल्याला पण ऑप्शन नाहीये, जे आहे ते घ्यावंच लागेल आपल्याला. बहिणीला आणलं असतं तर बरं पडलं असतं जरा. आम्हाला तेवढं जास्त काय कळलं, एवढा एक्सपिरियन्स नाहीये, पण तरी जसं जमल तसं घेऊ आपण. गवार कसे? गवार 40 ला पाव. आणि दोडका 30 ला पाव. 50 ला अर्धा. घ्यायचंय? मिरची कशी आहे? 20 ला पाव. हा मिरची 20 ला पाव. घे अर्धा किलो. किती? 40 ला. 35 ला पण नाही का? आणि हे दोडका 30 ला पाव. हा 50 दोडका खूपच महाग आहे. परत काय घ्यायचं? 25 ला पण नाही का काका? हे दोडका करा ना. किती? 25 ला. बघा किती बसतो. झालं ना? 30. मला तर गॅरंटी ना आता पाऊस येईल थोड्या वेळात. लवकर घेऊन आपण जाऊया तिथनं. आता घेतलं ना? काय अद्रक खूप मोठं आहे घरी. नाही घरी अद्रक भरपूर आहे म्हणून तर तसं काय नाही. नेक्स्ट टाइम घेईल. मला वाटतं आमची तारांबळ इथनं उडणार आहे, कारण ना पावसाचं वातावरण बघा किती झालंय. 100% पाऊस येणार आहे आता. थांब इथं लिंबू बघू.
इथे कोण आहे? द्या अर्धा द्या. अर्धा किलो कसे? 30 रुपये. ठीक आहे. बोलो भाई. चला आता इथनं. सुमित छत्री आणली होती ना, पाऊस आला. डिक्कीत आहे. दे चाबी दे. जा. गाईज बघा जोरात पाऊस सुरू झालाय आणि यांनी ना छत्री ठेवली आपल्या गाडीमध्ये. आता पळत पळत जाऊन मी लवकर जाऊन घेऊन येतो आता लवकर. गाईज फायनली छत्री भेटली आहे. गाडी मी तिथंच लावली. सगळा बाजार झाला ना, मग इथनं मी गाडी घेऊन जाईल त्याला घेण्यासाठी. आता बघू एका छत्रीमध्ये आम्ही दोघं बसतोय का नाही. चला जाऊयात आता. थांबला ना? 30 रुपये. 50ला अर्धा. हा का 20ला नाही पाऊस? 50ला रेट वाढली. 20 रुपये 20 ताजा माल आहे. किती? पाऊस 50ला अर्धा. पाऊस कवळे द्या जास्त. ते हिरवे नका ते एकदम कडू लागतात. ठीक आहे. वांग्याची क्वालिटी पहा. वांगे कसे? सगळ्यात 50ला. 4च घ्या काका. हे किती होतील आता? खेडून 40 किलोमीटर लांबून आले पाहिजे. नाही पावशर आहेत ना? पावशर पावशर मध्ये बघा 2च कारले आले. ठीक आहे. हा तुझा सेपरेट आहे स्टॉल? एक सेपरेट आहे तुझा त्यांच्या बरोबर? कितीला आहे कोथिंबीर? कितीला आहे? कशी आहे कोथिंबीर? 15. कोथिंबीर घेतली का आपण? मला ना घेतली. त्याचा सेपरेट स्टॉल आहे ना. गाईस तुम्ही तर बघू शकता इथे ना कंटुले भेटतात आम्हाला. घ्यायची का? कसे आहेत पण आहेत कसे? 30 रुपये पाव. 30 रुपये पाव. हे बघ हे पावसाळ्याची भाजी. करटुले का कंटुले वेगवेगळी भाषा म्हणतात. बघू आपण किती. 1 किलो कर दे. 1 किलो घेतोय ना? नाही हे पावसाळी देतो. काहीच ही बघा आम्हाला ना कंटुल्याची भाजी भेटली आहे. ही ना पावसामध्ये जास्त भेटते म्हणून आम्ही घेऊन ठेवले एकदाच. बघूयात फुलं कसे आहेत. 30ला पाव ना? आहे का ना? एक पावशर फुलं पण घेतो बघा किती फ्रेश दिसतात. किती? 1 पाव घेतोय ना? पाऊस आला आतमध्ये 2-3 डाल दो बस. ये और वे 30 रुपये पाव. टाउन ऑनलाइन का. फ्लावर कसे? घेतली आताच. कुठली भाजीची थैली? सुमेध माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे झाले. गाईज बघा आमच्या बोलण्याच्या नादामध्ये ना बाजाराची पिशवीच आम्ही डायरेक्ट इथं ठेवली. वा. मला वाटलं तू घेतली. हे एकच दोघं असतील ना, असा हलगर्जीपणा होतो म्हणजे होतोच. मी याच्या भरोश्यावरती ठेवलं आणि माझ्या भरोश्यावरती ठेवली. ठीक आहे भेटले नशिबाने गेले नाही कुठे आपले. झालं ना समोर गाईस बघा जसं जमेल ना तसं आम्ही बाजार केला. आता आम्हाला पण माहिती नाही योग्य केलंय का नाही पण ठीक आहे झाला एवढा भरपूर. आता इथनं आम्ही निघतो डायरेक्ट. मला नाही वाटत आम्ही ना एवढा बाजार घेतलाय म्हणून पण ठीक आहे बऱ्यापैकी घेतलंय आम्ही. आता इथनं निघालोय. बघू 1-2 आयटम राहिले असतील ते घेऊयात आणि डायरेक्ट इथनं निघूयात आता आपण. तर गाईस बघा हा बाजार आहे आपल्या एरियामध्ये भरतो प्रत्येक आठवड्याला ना. बहुतेक हळूहळू 1-2 वेळेस ना नक्कीच हा बाजार भरतो. बॅग व्यवस्थित ठेवली. आता बघूया दुसऱ्या ठिकाणी आपण. यांच्याकडे बघा भेंडी एवढीच दिसते. संपली का? किती भरेली? 400 ग्रामला थोडीशी कमी. 30ला पाव आहे. कितीचे होते? 40. 30ला करा की आता संपली. जास्त आहे. किती आहे जास्त? 400 ग्राम आहे. ठीक आहे घे. 40 रुपये का? हो मॅडम. केला पेमेंट केलं. ठीक आहे थँक्यू. तर गाईज जस्ट आपण आता बाजार वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे. आताच मी घरी पोहोचलोय. खरं तर ना याला बाजार सुद्धा म्हणता येणार नाही. आम्ही एवढंच घेऊन आलोय ते मी तुम्हाला दाखवतो. तर गाईज बघू शकताय खरं तर ना याला आपण पूर्ण बाजार पण नाही म्हणू शकत. आम्हाला जे जे भेटलं तेच आम्ही घेऊन आलोय. बघा आता ठीक आहे तरी पण यांनी बऱ्यापैकी आणलाय बाजार. म्हणजे 2-3च भाज्या आणल्या आहेत पण ठीक आहे नसल्यापेक्षा आणले तेच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच मी हिला म्हणत होतो सोबत चल. बघा एवढंच आम्ही घेऊन आलोय.
एकतर भाज्या फक्त 2-3 आणल्या त्यांनी आणि पालेभाजी एकच आणली आहे. एक तर काय झालं, पाऊस एवढा जोरात सुरू झाला, नंतरचं मला काहीच घेता आलं नाही म्हणून आम्ही अर्ध्यातूनच डायरेक्ट घरी आलो. पण ठीक आहे गाईस, इथून पुढे आम्ही खूप छान छान व्हिडिओज नक्की बनवेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपल्या अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.